विद्यालयों के कारण विद्या का लय, ऐसी एक स्थिति एक जमाने में योगदान राहिलेले अशा काही लोकांचं कौतुक आपण आता माननीय राज्यपालांच्या हिंगोली जिल्हा, मोहन देसले धुळे जिल्हा, गावकऱ्यांनी केवळ पैसे नाही दिले तर गावातल्या ग्रामस्थांनी आपल्या शाळेमध्ये ती शाळा आपली आहे, झेडपीचा फंड येईल, सर्व शिक्षा अभियानाचा फंड येईल, मग त्यातनं काहीतरी होईल ह्यासाठी थांबले नाही. आणि त्यामुळे आपल्या गावातली आपली शाळा ही आपली जबाबदारी आहे. शासन त्यामध्ये आवश्यक ती मदत नक्की करेल. मला वाटतं हे एक अभियान या हर्षलच्या या सगळ्या प्रयोगाच्या निमित्ताने सुरू झालेलं आहे. आणि डिजिटल शाळा करत असताना आता या डिजिटल शाळा झाल्या, त्या डिजिटल शाळांचा उपयोग तर खूपच आहे, पण याचा उपयोग खूप होता होता दुरुपयोग होणार नाही ना, याचे नॉर्म्स आता आम्हाला लवकर ठरवायचे आहेत की या डिजिटल शाळांचा वापर कसा होणार. नाहीतर मग जसं मी अनेक वेळा गमतीने म्हणतो की देशातल्या कुठल्याही डोंगराळ भागात जा, तिथली माणसं अतिशय खरी, अतिशय प्रामाणिक, किंवा आपण हिंदी सिनेमात पाहतो हिमाचल प्रदेश मधली की अशी पहाडातली लोक खूप प्रामाणिक साधी दाखवली जातात. का तर तिथपर्यंत शहरीकरण पोहोचलेलं नसतं. Just our Principal Secretary of Education was telling, because of this decision, letting of the 5% of the sub-plan amount, most of the villages, they got, according to the population, 10 lakhs, 15 lakhs. In Nandurbar district, one village got about 80 lakhs also. So that money was available for this digitalization program, that what he was saying. I am very happy what the step which have been